हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SP ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत क्लास फर्स्ट मॅथ्स लेसन नंबर 6 रोलिंग स्लाइडिंग. रोलिंग म्हणजे घरंगळत जाणे, स्लाइडिंग म्हणजे घसरत जाणे. रोलिंग म्हणजे घरंगळत जाणे, स्लाइडिंग म्हणजे घसरत जाणे. तर इथे एक लहान मुलगी आहे, ती रमेशला प्रश्न विचारत आहे. काय विचारत आहे पाहूया. रमेश, शॅल वी प्ले? रमेश, चल आपण खेळूया का? तर रमेश काय म्हणतोय पहा. यस शुअर, लेट अस एन्जॉय. चल मजा करूया, चल आपण खेळूया म्हणून रमेश म्हणतोय. तर ही मुलगी ब्ल्यू कलरचा तो ड्रम हातात घेते आणि त्याला खाली घरंगळत घेऊन जाते. तर ती रमेशला सांगते, ड्रम इज रोलिंग. ड्रम गोल गोल फिरत आहे. ड्रम काय करत आहे? रोल करत आहे, गोल फिरत आहे. तर आता रमेश काय करतोय, एक बॉक्स आहे रमेशच्या बाजूला, तो त्या बॉक्सला ढकलतोय पुढं काय करतोय? पुश करतोय म्हणजे घसरवतोय. तर ती मुलगी म्हणते काय? बॉक्स इज स्लाइडिंग. बॉक्स इज स्लाइडिंग. यू टेक द टायर, इट्स रोल ॲज वेल. तर इथं ती मुलगी म्हणते, तर बॉक्स स्लाइडिंग करतोय, घसरतोय, रोल करत नाहीये. बॉक्स काय करत नाहीये? रोल करत नाही. तर तुझ्या बाजूला तो टायर आहे, तो टायर घे. तो काय करेल? ड्रम सारखा रोल करेल, ड्रम सारखा गोल गोल फिरेल. तर ड्रम कसा फिरतोय? रोल करतोय. ड्रम काय करतोय? रोल करतोय. तर तुम्ही घरातल्या कुठलीही वस्तू असं गोल ऑब्जेक्ट घेऊन मुलांना तुम्ही तिथं एक्सप्लेन करू शकता. तर ड्रम काय करतोय? रोल करतोय. पण बॉक्स काय करतोय? बॉक्स काय करतोय? स्लाइड करतोय. काय करतोय? स्लाइड करतोय. या ड्रम सारखा रोल करत नाहीये. तर रोलिंग करायचं असेल तर काय घ्यायला सांगते ती त्याला? टायर घेण्यासाठी सांगते. तर आता रमेश हातात टायर घेतो आणि म्हणतो, यस इट्स रोल्स, आय एम एन्जॉईंग. हा रोल करतोय आणि मला मज्जा येतेय. कोण म्हणतोय असं? रमेश. तर याच्यावरून तुम्हाला समजलं रोलिंग आणि स्लाइडिंग म्हणजे काय हे आपण आज पाहिलेलं आहोत. तर नेक्स्ट इथं काय सांगितलेलं आहे पहा नेक्स्ट पेजवर. थिंक इट ओव्हर. मार्क द ऑब्जेक्ट विथ अ टिक which will roll down a slide as a ball. तर कुठला ऑब्जेक्ट हा स्लाइड वरून रोल करेल? स्लाइड म्हणजे घसरगुंडी. स्लाइड म्हणजे घसरगुंडी. घसरगुंडीवरून कुठला ऑब्जेक्ट हा रोल करत करत खाली येणार आहे? रोल म्हणजेच काय म्हटले मी? गोल 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 घरंगळ्यात हात खात कोण येणार आहे खाली? बुक येणार आहे का? नाही. तर कोण येईल? मार्बल येईल. हा जसा बॉल खाली येतोय गोल गोल फिरत, तर मार्बल येईल का बुक येईल? मार्बल म्हणजे गोटी, खेळायची गोटी, आपण लहान मुलं खेळतात ना ती गोटी. बुक येईल का मार्बल येईल? तर कोण येईल? मार्बल. बुक येणार नाही. बुक काय करतो? स्लाइडिंग करतो. बुक काय करतो? स्लाइडिंग करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मार्क द ऑब्जेक्ट विथ द सर्कल विच विल स्लाइड डाऊन अ स्लाइड ॲज अ बुक. आता इथं सुद्धा स्लाइड आहे. स्लाइड मध्ये बुक ठेवलेलं आहे. बुक कसं येणार? स्लाइडिंग करत येणार. बुक कसं येणार? स्लाइडिंग. बुक सारखं स्लाइडिंग कोण करणार आहे? लेमन करणार. लेमन करेल का डस्टर करेल? लेमन करेल की डस्टर करेल? तर डस्टर करेल. तर डस्टरला काय करायचंय आपल्याला? सर्कल करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टिक अंडर रोलिंग और स्लाइडिंग. रोल करतोय का स्लाइडिंग करतोय त्याच्यासमोर टिक करायचं. एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. तर इथं दिलेलं आहे आपल्याला बास्केटबॉल. बास्केटबॉल काय करतो? रोलिंग करतो, म्हणून रोलिंगच्या समोर इथं टिक करण्यात आलेलं आहे. तर बॉक्स इथं ऑलरेडी रमेशनं दाखवलं होतं. बॉक्स काय करतोय? तो स्लाइड करतोय. तर बॉक्स काय होईल? स्लाइड होईल. तर नेक्स्ट वन आहे, पाईप आहे, सिलेंडर शेप मध्ये आहे. सिलेंडर शेप म्हणजे लाईक अ ड्रम. ड्रम सारखा असतो पाईप. काय करेल? रोलिंग करेल. नेक्स्ट वन आहे चॉक. चॉक पण काय करेल? रोल करत पुढे जाणार. काय करणार? रोल करत पुढे जाणार आहे.
तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलर द बॉक्स बिलो द बॅग विच इज मोर इझी टू मूव्ह. खाली 2 पिक्चर दिलेला आहे, कुठलं बॅग इझी होईल पुढं घेऊन जाण्यासाठी. तर या बॅगला खाली व्हील्स नाही आहेत, त्यामुळं पुश करायला हार्ड जाईल, ढकलायला मुलाला हार्ड जाईल. पण या बॅगेखाली व्हील्स लावल्यामुळं मुलगा काय करेल, इझिली त्याला पुश आउट करू शकेल, ढकलू शकेल, स्लाइड करू शकेल. तर कुठलं इझी होईल मूव्ह करण्यासाठी. तर सेकंड पिक्चर काय होईल, सेकंड बॅग मध्ये काय लावलेलं आहे, व्हील लावलेलं आहे, म्हणून ते इझी होईल. तर सम ऑब्जेक्ट्स कॅन रोल अँड स्लाइड ॲज वेल ॲज. तर काही ऑब्जेक्ट रोल पण होतात आणि स्लाइड पण होतात. पहा इथं टायर गोल 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 फिरत खाली आलेला आहे, तर आडवं ठेवलं तर स्लाइडचं पण काम करतोय. काही ऑब्जेक्ट रोलिंग पण करतात, तर काही ऑब्जेक्ट स्लाइड पण करतात. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, यूज युअर ब्रेन, ड्रॉ अ पिक्चर ऑफ ऑब्जेक्ट विच मे रोल अँड स्लाइड ऑल्सो. तर असं कुठलं ऑब्जेक्ट आहे या टायर सारखा जो रोल पण करतो आणि स्लाइड पण करतो, सांगू शकाल. तर कोण आहे, कॉइन. काय असू शकेल, कॉइन. कॉइन रोल पण करतो अँड स्लाइड पण करतो. तर इथं आपल्याला कॉइनचं डायग्राम काढायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 6 रोलिंग आणि स्लाइडिंग पाहिलेलो आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.